नमस्कार. आज आपण भारतीय राज्यघटनेच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच गुंतागुंतीच्या पैलूवर नजर टाकणार आहोत. तो म्हणजे समानतेचा हक्क आणि त्यातूनच निर्माण झालेला आरक्षणाचा प्रश्न. या चर्चेची सुरुवातच एका मूलभूत प्रश्नाने होते, ज्यावर आपल्या घटनाकारांनी खूप खोलवर विचार केला होता, की खरी समानता म्हणजे नेमकं काय? सगळ्यांना एकाच तराजूत तोलणं, की जे मागे राहिले आहेत त्यांना इतरांच्या बरोबरीने आणण्यासाठी काहीतरी विशेष संधी देणं? हा संपूर्ण विषय समजून घेण्यासाठी आपण 5 टप्प्यांतून जाणार आहोत. समानतेचं वचन काय आहे, तिथपासून ते आरक्षणाचा इतिहास आणि काही ॲब्सोल्यूट किंवा परिपूर्ण नियम, या सगळ्याचा आपण आढावा घेऊ. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की आपल्या राज्यघटनेला नेमकी कोणती समस्या सोडवायची होती, कारण मूळ समस्या कळल्याशिवाय त्यावरचा उपाय नीट कळणार नाही. खरं तर समाजात 2 प्रकारची विषमता असते. एक असते नैसर्गिक, म्हणजे बघा, कोणाची बुद्धी जास्त असते, कोणाची कमी. कोणी उत्तम गायक असतो तर कोणाचा आवाज सामान्य असतो. राज्यघटना या नैसर्गिक फरकांमध्ये हस्तक्षेप करत नाही. पण दुसरी आणि जास्त गंभीर विषमता आहे ती म्हणजे मानवनिर्मित विषमता, जी समाजाने तयार केली आहे, जसं की आपली जातीय व्यवस्था किंवा अस्पृश्यतेसारखी प्रथा. आणि राज्यघटनेचा मुख्य उद्देश याच मानवनिर्मित विषमतेवर घाव घालणं हा आहे. मग ही मानवनिर्मित विषमता दूर करण्यासाठी आणि सगळ्या नागरिकांना समानतेची हमी देण्यासाठी राज्यघटनेने काय पाया रचला आहे ते पाहूया. यासाठी 2 कलमं खूप महत्त्वाची आहेत, कलम 15 आणि कलम 16. ही कलमं स्पष्टपणे सांगतात की सरकार किंवा कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी कोणाशीही भेदभाव करणार नाही. म्हणजे दुकानं, हॉटेल्स किंवा विहिरी या सगळ्या ठिकाणी सर्वांना समान प्रवेश असेल. इतकंच नाही तर सरकारी नोकऱ्यांमध्येही सर्वांना समान संधी मिळेल. आणि हा भेदभाव कोणत्या आधारावर करता येणार नाही, तर धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून कोणालाही वेगळी वागणूक देता येणार नाही. आता इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडते. एका बाजूला राज्यघटना भेदभावाला विरोध करते, पण त्याचवेळी एका मोठ्या उद्दिष्टासाठी ती स्वतःच्याच नियमांमध्ये काही अपवाद निर्माण करते. म्हणजे बघा, एका बाजूला राज्यघटना म्हणते की भेदभाव करायचा नाही, पण दुसऱ्या बाजूला ती स्वतःच काही विशेष तरतुदी करते, ज्याला आपण संरक्षणात्मक भेदभाव किंवा प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणू शकतो. याचा उद्देश सर्वांना एकाच पातळीवर आणणं आहे. पण मग हे अपवाद का? तर यामागचा तर्क असा आहे की जे गट ऐतिहासिकदृष्ट्या मागे राहिले आहेत, जसं की महिला, मुलं किंवा मग सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले वर्ग, अनुसूचित जाती जमाती, त्यांना इतरांच्या बरोबरीने आणण्यासाठी काही विशेष उपाययोजना करणं गरजेचं आहे. कारण असमान लोकांना समान वागणूक देणं हा सुद्धा एक प्रकारचा अन्यायच आहे. आणि या तत्वाला राज्यघटना लागू झाल्यावर लगेचच एक मोठा आव्हान मिळालं. 1950 मध्ये मद्रास सरकारने जातीच्या आधारावर मेडिकल कॉलेजमध्ये जागा राखीव ठेवल्या. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि चंपकम दोराईराजन केसमध्ये कोर्टाने हे आरक्षण घटनाबाह्य ठरवलं. यावर उपाय म्हणून संसदेने 1951 मध्ये पहिली घटनादुरुस्ती केली आणि कलम 15 मध्ये एक नवीन तरतूद जोडली, ज्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला. या एका केसमुळे जो प्रवास सुरू झाला तो पुढे कसा घडत गेला आणि आरक्षणाचं धोरण कसं विकसित झालं ते आता पाहूया. या इतिहासातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मंडल आयोग. 1979 मध्ये देशातील इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसीज कोण आहेत हे ओळखण्यासाठी या आयोगाची स्थापना झाली. आयोगाने अभ्यास करून सांगितलं की देशाच्या लोकसंख्येपैकी सुमारे 52% लोकसंख्या ही ओबीसी आहे आणि त्यांच्यासाठी सरकारी नोकऱ्या व शिक्षणात 27% आरक्षण असावं अशी शिफारस केली. आयोगाच्या शिफारशीवर बरीच वर्ष काहीच झालं नाही. पण 1989 मध्ये तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्या सरकारने मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची घोषणा केली आणि ओबीसींसाठी 27% आरक्षणाचा निर्णय घेतला. अर्थातच या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं आणि मग आला तो ऐतिहासिक इंदिरा साहनी खटला. या खटल्याच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने एक खूप महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं की आरक्षण हे समानतेचं शत्रू नाही. या निकालाने काही महत्त्वाचे नियम घालून दिले. 1. ओबीसींचं 27% आरक्षण वैध ठरवलं. 2. फक्त आर्थिक निकषांवर आरक्षण देता येणार नाही असं स्पष्ट केलं. 3. नोकरीतल्या बढतीमध्ये म्हणजे प्रमोशनमध्ये आरक्षण नाकारलं. आणि 4. एकूण आरक्षण 50%पेक्षा जास्त असू नये अशी एक मर्यादा घातली. आणि ही 50%ची मर्यादा हा एक खूप महत्त्वाचा मापदंड बनला. याचा उद्देश आरक्षणाचा लाभ देताना समाजातील इतर घटकांचे हक्क आणि संतुलन यांच्यात एक मेळ साधणं हा होता. पण गोष्ट इथेच थांबली नाही.
न्यायालय आणि संसद यांच्यात एक प्रकारचा संवाद सुरू झाला. कोर्टाच्या निकालानंतर संसदेने गरजेनुसार कायद्यात बदल केले. जसं की कोर्टाने पदोन्नतीमधलं आरक्षण नाकारल्यावर संसदेने 77व्या घटनादुरुस्तीने ते पुन्हा लागू केलं. 50% मर्यादेमुळे जागा वाया जाऊ नयेत म्हणून कॅरी फॉरवर्ड नियम आणला. आणि अगदी अलीकडे 2019मध्ये 103व्या घटनादुरुस्तीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10% आरक्षणाची तरतूद केली. तर हे झालं आरक्षणाबद्दल. पण आपल्या राज्यघटनेत अशाही काही गोष्टी आहेत जिथे समानतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केलेली नाही. ती तत्व परिपूर्ण आहेत. यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अस्पृश्यता. ही एक अशी सामाजिक कुप्रथा आहे जिने आपल्या समाजाला आतून पोखरलं आहे आणि राज्यघटनेने ही प्रथा पूर्णपणे नष्ट करण्याचा निर्धार केला. आणि म्हणूनच कलम 17 एकदम स्पष्ट आणि ठाम शब्दात सांगतं की अस्पृश्यता नष्ट करण्यात येत आहे. याला कोणताही अपवाद नाही. अस्पृश्यता पाळणं हा कायद्याने एक गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे. आणि याच धर्तीवर आहे कलम 18. हे कलम राजा, महाराजा, सर अशा वंशपरंपरागत पदव्या आणि किताब रद्द करतं. यामागचा उद्देश हा आहे की समाजात कोणीही जन्माने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरू नये आणि सामाजिक समानता टिकून राहावी. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? 1. आपल्या राज्यघटनेतील समानतेचा अर्थ सगळ्यांना सारखं वागवणं नाही तर न्यायावर आधारित समानता प्रस्थापित करणं आहे. 2. आरक्षण हे ऐतिहासिक अन्याय दूर करण्याचं एक घटनात्मक साधन आहे. 3. हे धोरण कोर्ट आणि संसद यांच्यातील संवादातून सतत विकसित होत राहिलं आहे. आणि 4. अस्पृश्यता निर्मूलनासारखी काही तत्त्व ही निरपवाद आणि परिपूर्ण आहेत. आणि हेच आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं की आपला समाज जसा बदलतोय तसा समानतेचं मूळ तत्त्व आणि आरक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी यांच्यातलं संतुलन भविष्यात कसं असायला हवं यावर विचार करणं गरजेचं आहे.